सर्वांना नमस्कार। तर आजचा पण हेल्दीच मेनू आहे, जास्त वेळ घेत नाही, व्हिडिओ पूर्ण पहा। तर हे मुगाची डाळ, मिरची, लसूण इतकंच मी बारीक केलेलं आहे। मुगाची डाळ मी रात्री भिजत टाकलेली होती, सकाळी त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं, 2-3 वेळा धुतली, मगच त्यामध्ये 5-6 मिरच्या आणि लसूण असं टाकून बारीक केलं। तर ह्यामध्ये आपण काय काय मसाले टाकणार आहोत ते पाहूया। ह्यामध्ये हिंग टाकणार आहे, थोडंसं हळद, काश्मीरी लाल तिखट, कांदा लसूण चटणी थोडीशीच टाकलेली आहे आणि चवीनुसार इथं मीठ टाकायचं आहे। आता हे छान असं मिक्स करून घेऊया। तर मी हे बारीक करून साधारण 1.5 तास ठेवलेलं होतं, त्यामुळे इतकं छान हे फ्लफी असं झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। जसं इडलीचं ते बॅटर होते ना तसं। तर आता इथं गॅस काही चालू नाहीये, तुम्ही पाहू शकताय। मीच आपलं इथं तुम्हाला दिसायसाठी असं ठेवलेलं आहे आणि हे अजून आपल्याला थोडंसं मिश्रण पातळ करून घ्यायचं आहे। तर एका वाटीतलं इतकं टाकून घेतलंय मी। छान असं मिक्स करायचं। ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर पण टाकू शकतोय। तर आता मी कोथिंबीर कट करून घेते आणि मग ह्याच्यामध्ये टाकते। आता हे पण मिक्स करून घेऊया। ह्याची इडली किंवा तुम्ही आप्पे पण करू शकताय, ते पण खूप छान लागतंय। पण आम्ही आता ह्याचा करणार आहोत डोसा। तर आता हे तात्पुरतं झाकून ठेवते आणि इकडे गॅस चालू करायचा आहे। तवा छान गरम करून घेऊया। तवा छान गरम झालेला आहे, थोडा आपण मीडियम करूया। आता ह्याच्यावरती तेल टाकून घेऊया। तुम्ही तूप पण टाकू शकताय, पण मी तेलातच बनवत असते, त्यामुळे मग तेलातच टाकते। मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं तेल टाकून घेऊया वरतून। तर आता एक 2-3 मिनिट झालेले आहेत। तर पहिल्यांदा आपण अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। तर वाव किती छान झालेला आहे। आता ह्या साईडला आपण भाजून घेऊया। तर 2-3 मिनिट मी असंच ठेवलेलं होतं आणि पाहू शकता इकडं पण किती छान असं भाजलेलं आहे। तर बघा किती सुंदर झालेलं आहे। आपण हे काढून घेऊया। आता दुसरं पण तुम्हाला एक बनवून दाखवते। आपला आजचा छोटासा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर रात्रीच डाळ भिजत घातलेली होती, पुन्हा एकदा सांगते, आणि सकाळी 2-3 पाण्याने छान अशी धुवून घेतली। त्याच्यामध्ये 5-6 मिरच्या, लसूण टाकून मी मिक्सरला छान असं बारीक करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी सगळे मसाले टाकलेले होते। तुम्ही मसाले स्किप पण करू शकता जर तुम्ही कोणती चटणी करणार असला त्यासोबत खाण्यासाठी। तर मी आता चटणी वगैरे काही बनवलेली नाही, त्यामुळे मी सगळे मसाले त्याच्यामध्येच ऍड केलेले आहेत। 2-3 मिनिट हा छान आता खालून भाजलेला आहे। आता आपण ह्याला पलटी मारूया। सुरुवातीला तुम्ही गडबड जर केली तर हे डोसे तुटू पण शकतात। तर ह्याला त्याच्यापेक्षा जरा जास्त कलर आलेला आहे। 2 ते 3 मिनिटच आपल्याला असं ठेवायचं आहे आणि पुन्हा पलटवायचं आहे। तर पाहू शकता किती छान झालेलं आहे। तर अशा पद्धतीनं हे डोसे बनवलेले आहेत। तर अशा पद्धतीने हे डोसे झालेले आहेत। जर मीडियम साईजचे केले तर 12 ते 13 डोसे होतात। तर अशा पद्धतीनं हे नाश्त्याचं ताट तयार आहे।
तुम्हाला आवडलं का ते नक्की सांगा आणि लाईक पण करा. चला आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया.